चला आज बनवूया झणझणीत असं चिकन सुकं. पाण्याचं अजिबात एक थेंबही नाही टाकता आपण असं झणझणीत असं चिकन बनवणार आहोत. त्यासाठी आपण इथं चिकन घेतले बघा, स्वच्छ धुवून घेतले. तर चिकन फक्त आपल्याला मॅरिनेट हळद आणि मिठामध्ये करायचे, दुसरे काही मसाले याच्यात टाकायचे नाही. एकदम झटपट आणि साधं सोपं तुम्हाला मी ही चिकन सुकंची रेसिपी दाखवणार आहे. तर हळद आणि मीठ टाकले 1-1 चम्मच. त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हळद मीठ याला सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे बघा. चिकन इथे मी 1.5 किलो घेतलेलं आहे, त्या हिशोबाने मी तुम्हाला सगळं मेजरमेंट सांगणार आहे. ते बघा, चिकनला असं व्यवस्थित हळद मीठ लावून घ्यायचे. आता हे हळद मीठ लावल्यानंतर आपल्याला कमसे कम याला 10 ते 15 मिनिटासाठी तरी झाकून साईडला ठेवूया. आणि तोपर्यंत आपण आता मी तुम्हाला इकडे कढई मांडली गॅसवर बघा. आणि याच्यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तेल टाकायचे. तेल व्यवस्थित गरम झालं की ह्याच्यात टाकूया आपण 2-3 पानं तेजपत्ता. आता इकडे मी हे वाटण बनवून घेतले, ते वाटण दाखवलं नाही तुम्हाला, मी भरपूर व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे कच्चं वाटण. त्या कच्च्या वाटणामध्ये बघा कच्चाच कांदा, टमाटो, अद्रक, लसूण, खोबरं घेतलेलं आहे, सगळं कच्चं आहे. पुदिना आणि कोथिंबीर. लसूण थोडासा जास्त घ्यायचा, पुदिना त्या आणि कोथिंबीर आणि 1-2 हिरव्या मिरच्या पण टाकू शकता. एकदम झटपट आणि पटकन असं हे वाटण तयार होतं. हे कच्चं वाटण आहे, आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं बघा. तर वाटण आपण कमसे कम 5 ते 6 मिनिटासाठी छान परतून घेऊया. लो टू मिडियमच ठेवला गॅस मी. तर वाटण वाटताना जास्त पाणी टाकलं ना ते सगळे अंगावर शितोडे उडतात. ते बघा, वाटण छान परतून घेतलं आपण. त्यानंतर आपण याच्यात टाकू 1 चमचा हळद आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका. कारण मी वाटताना ना 1-2 हिरव्या मिरच्या पण टाकल्या होत्या. तर तिखट तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही कमी जास्त करा. ते तिखट टाकले ते पण खूप तिखट जास्त आहे. ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर पण आपल्याला 1-2 मिनटं याला छान मसाला परतून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपण चिकन मसाला टाकू. चिकन मसाला लास्टला टाकायचा, म्हणजे त्या मसाल्याचा फ्लेवर तसाच राहतो, आधी नाही टाकायचा. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ते टाकायचे. आता याच्यात आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही. आता या मसाल्यामध्ये आपण ना चिकन मॅरिनेट केलं आणि मीठ टाकले ना, त्याला भरपूर असं पाणी सुटलं नाही. पाण्यामध्येच आपलं चिकन एकदम व्यवस्थित शिजलं जातं. याला अजिबात पाणी टाकायची गरज नाही. तुम्हाला सुक्कं बनवायचं असेल तर सांगते, जर पातळ बनवायचं असेल तर गरम पाण्याचा वापर करा. ते पण चिकन अर्ध शिजल्यानंतर. आता पाणी टाकायचं नाही, नाहीतर मग चव बदलते. आता हे फक्त आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे. फक्त व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे. लो टू मिडियम गॅसवर आपल्याला 5 ते 6 मिनिटांमध्ये आपलं चिकन तयार होईल. याच्यावर झाकण मांडूया आपण आणि याला 5 ते 6 मिनिटासाठी व्यवस्थित शिजून देऊ. 1-2 वेळामधून याला हलवायचं आहे, कारण चिकन सगळ्या साईडने व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे. 5-6 मिनटं झाले बघा, आणि 1-2 वेळा मी याला मध्ये हलवले. तर पाणी किती सुकले तुम्ही बघू शकता. आणि चिकन व्यवस्थित शिजले बघा, अलग झाले हड्डीपासून. एकदम मस्त असं काळं चिकन आपलं तयार झालं आहे. एकदम झटपट आणि साधी सोपी रेसिपी, टेस्ट पण खूप छान लागतो. त्यानंतर आपण याच्यात भरपूर अशी कोथिंबीर टाकूया. तर तुम्हाला आवडलं का माझं हे झणझणीत आणि झटपट असं चिकन सुक्कं? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.